माय भाई किती चांगले आहे जेवारी पांढरे फटक आहे. चिंतेची बाबा दे ना आवाज असेल तर उभेच राहता का थट. शांती थांब ना. तेही कामांदी आहे ना बाई. तो माणूस आहे कामांदी आहे. त्याने हात दिला ना मला येतो म्हणून. तुला काय वाटलं मी घरी कामाच उभा का त्याचा. शांताबाई गमतच पाहून राहिली मी किती वेळची. जेवारी पाहून राहिली तू. शांता काकू थांबा मी मला आईले आताच बोलून आणतो. थांब रे सोने येऊन राहिले ती आई बाबा. संगीता तू कुठे गेलती बाई इकडे. काही शांताबाई सविताबाईच्या घरी चालली मी. काम आहे मला. तू दिसली शांताराम भाऊ दिसले म्हणून मी तुमच्या मागं मागं आली पर्यंत. इथं येऊन पाहिजे तर तू तर जेवारी पाहून राहिली. हा ना सोने सांगे ना आमच्या घरी मस्त पांढरे शुभ्र जेवारी आहे म्हणे. मग मी म्हटलं दुकानातून घेतल्यापेक्षा ही बी इकूनच राहिली ना म्हणून हिच्या घरी आली मी पाहायला. शांताराम भाऊ शांताबाई ये जा घरात. आलो आलो. शांती सोन्याची माय आवाज देऊन राहिली आपल्याला घरात. हा चिंताची बाबा चलते व्हा तुम्ही. आलीस मी. चल संगीता पाहतो मग मी जेवारीचं. भेटू मग. ठीक आहे शांताबाई. चला ना चिंताची बाबा उभेच राहता काय. शांती भावगी बरोबर करजो. निराश नको मागू नाही तर फेकून दिल्यासारख्या भावांनी. मी काहीच बोलत नाही तुम्हीच बोला काय आता. ममती चल ना आपण. चल पिंकीच्या घरी जाऊ आपण. आता मस्त सुट्ट्या आहेत ना. पिंकी काय करून राहिली पाहू ना आपण. चल चल पिंकीच्या घरी. आई घे ना आई कुठे गेल्या. चहा केला आई मी. अहो माय बाई बबली मी दारांनी पाऊल टाकत नाही तर चाय ठेवला का तू. ना 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 सविता काकू मला तर तुम्ही माहित बी नाही कधी आल्या तुम्ही. मी तर माझ्या सासूबाईसाठी चहा ठेवला होता. आई अजून घ्या. राहू दे बाई कोणाच्या हिशाचा कोणाचा घेणं चांगलं नाही आहे. मी म्हटलं की तू माझ्यासाठी चहा बनवला काय. कुठे गेली ती सासू. मी म्हणतो कोण आहे. मला आवाजच ऐकवला सविताचा. सविता काय झालं सविता. सुषमा तुला विचारपूस करायलाच तर आली मी. त्या दिवशी तू लवकर चालली आली. माहिती आहे का कोण आलता तिचा. का बबली माहित आहे का तुले. आलाशी ना त्या भावाचा फोन घेऊन. नाही सविता काकू काय झालं कोणाचा फोन. बबली ती भाऊजी आली ना. आली नाही का त्या घरी. राणी आली ना. बापा त्या दिवशी पाहिजे काय सोंग केलं. डबा पाठवून दी आलती आणि राजा चालला बॅग घेऊन. नाही 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 सविता काय झालं सुषमा. मी जेहाचे सांगून राहिली. मला बबलीला माहित नशीन तर. नाही नाही तिला बॅग भारी झाली होती म्हणून तिनं राणीनं राजाला आवाज दिलता. माझ्यासमोरच आवाज दिलता. सविता तुला माहित नाही. बॅग म्हटलं राजाले तिची बॅग धरून लाग म्हणून. सविता काकू कोणता राजा. नाही बाई त्या सासूला माहित आहे. त्या सासूलाच माहित आहे सगळं आता. चल येतो मी. काकू थांबा काकू 2 मिनिटं. बबली अंड्याच्या रसाला आली ना. तिच्या आईने सांगितलं ना मला. हे काकू कोण अशा म्हणून राहिले आई. मग काकूला तेवढंच कामात अशा कोण म्हणून राहिले. कर कर सुषमामुळे घराने कर कर. बरं करता ब्रह्महत्या होते. किती म्हणतो चांगला करायला जातो पण वांगलंच होते माझ्यानं. मीच चुकीची आहे. मी तुम्हाला सांगायला येतो. बबली मायावरचा त्या सासूलेच पाच. सविता सविता काकू सविता काकू. आई मला तर माहिती नाही कधी आली राणी तसा. चला बरं आपण आज भेटायला जाऊ दुपारी. मी शाळेतून आली की ट्युशन बंद ठेवतो मी आज. मला काही बरं नाही वाटून राहिलं. ठीक आहे बबली करते काम. जाऊ आपण दुपारी. सविताच्या बच्ची घरी येते आणि भांडणं लावून चालली जाते. चांगल्या घरांनी आग लावून जाते. कायच करू हिचं म्हणून तर इले सून बरी नाही पाहत. आई चहा तर घ्या आई. दे बबली चहा दे. बंटी कुठे गेली बंटी. काय झालं बबली. बंटी ते वावरवाल्याला भेटले का मग. वावर करतो म्हणा ना 2 एकर. बंटी तू वावर करून राहिला काय. हा बाई वावर करून राहिलो मी लागवणीनं. बबलीले सांगितलं पैसे दे म्हटलं मला. मी वावर पेरतो. त्याला तुम्ही हा सांगून द्या पैसे देतो मी संध्याकाळी. ठीक आहे बबली
चलो मी त्याच्या घरी हाव सांगेले, पण संध्याकाळी पैसे नगदी देतो. बबली, वावर होते का त्याच्या यानं? आई, वावर होते का? म्हणजे त्याचे हातपाय मुळेलात काय? धट्टा कट्टा माणूस, वावर कोण होत नाही? जेवण खावण बरोबर टाइम टू टाइम पाहिजे आणि वावर होत नाही. नाही नाही, तसं नाही म्हणून राहिली बबली मी. आजपर्यंत त्याने वावरातलं कधी केलं नाही की नाही, म्हणून म्हणून राहिली. वा वा वा, करते ना, नाही तर काय तर आपण त्याला हातभार लावतो. मी त्याचे बाबा अजिबात तुम्ही वावरात जायचं काम नाही आहे. बंटी एकटे जातील वावरांनी, एकटे काम करतील वावरातलं. बस झालं मुलाचा. चाटा मारून राहिले, दुकानात लागतो, धंदा करतो, पाणीपुरी करतो. शिकून राहिले मला 5-6 महिन्यापासून. आता त्याला चांगलं टोली होते वावराची आई, आणि तुम्ही अजिबात जायचं नाही. अरे बापरे, बंटी वावरातलं करते काय? पण एक ऐकून बबलीचं बरोबर आहे. आतापासून हा रिकामचोट राहिला ना, भांडणं येते घरावर. सांगायचं काय करतं. कर म्हणा बबली, मला माहित आहे तू करशील ते चांगलंच करशील. शांती, ते शोधलं नाही शांती, फुकटात ज्वारी घेणं. मला वाटलंच तू तशी करशील म्हणून. चिंतेश बाबा, मी फुकटात नाही ज्वारी आणली. तिने मला सध्याची 2 किलो घेऊन जा, मग अजून घेऊन जायचं. भाकर खंत आहे म्हणे. ते काय चुकीचं केलं काय मी? आता ज्वारी घेईन तिची 50 किलो, याचे पैसे देणार नाही काय मी? चिंतेश बाबा, मी कोणापासून फुकटात खात नाही. चटणीवर तेल नसतं तर चालेल मला, पण कोणाचे पैसा डुबत नाही मी, लक्षात ठेवा. पाहिलं शांती, काही सांगू नको मला तू. चुपचाप घरी चला, सून वागताय तशी. असं केलं तसं केलं, फाटे नका फोडू रिकाम्या गोष्टीले. बरं झालं दारातून वापस चालली आली. राणीच्या भेटीले. राणी कशी आली, काय आली? त्या दिवशी कोणीनं सोंग केलं, डबा पाठीले. राणी कुठे गेली कौशल्याबाई? माया बहीण भाली माहितच आहे. शांताबाई तुमच्यासाठी मस्त नवीन नवीन स्पर्धा आणून राहिली, पण शांताबाईची एकच नाराजी आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहून नाही राहिले. असं करू नका. शांताबाई तुमच्यासाठी घरी बसल्या नवीन नवीन व्हिडिओ आणते, नवीन नवीन विजेते निवडते, आणि पुढे पण मोठमोठी बक्षिसं ठेवते. पण शांताबाईला तुमची साथ असली तस ना, प्लीज असं करू नका. शांताबाईला साथ द्या, व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, शेअर पण नक्कीच करा. शांताबाईला तुमची साथ आहे हो. आणि महत्वाचं म्हणजे शांताबाई लाईव्ह पण येणार आहे. लवकर लवकर सबस्क्राईब वाढवा शांताबाईला लाईव्ह पाहायसाठी. डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर टच करून आपण व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन होऊ शकता. शांताबाई हे सगळं तुमच्यासाठी करून राहिले. आपला मोठ्यात मोठा परिवार झाला पाहिजे. चला मग, आहे ना शांताबाईला साथ तुमची सर्वांची? नक्की सांगा. राणी आली म्हणते ना बापा, आंब्याच्या रसाले. राणी, राणी कोणतरी आलं वाटते. आली 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 काय कौशल्याबाई? माझा घसा कोरडा झाला, आवाज देऊ देऊ. कुठे गेला तुम्ही माहिती की? राणी इकडे बेटा. राणी, शांताबाई बस ना. मी म्हणूनच राणीले कोणीतरी आवाज देऊन राहिलं म्हणून. शांता काकू, बोला शांता काकू, बसा ना, चहा करते मी. नाही नाही राणी, चहा नको करू. राणी कधी आली तू? काही नाही शांता काकू, त्या दिवशी माहीत झालं, ऑटोवाल्याला उतरून दिलं. तिथून मग मी म्हटलं चला डबा पाटील जाऊ आपण. लय दिवसाचा डबा पाटील गेलो नाही शांता काकूच्या इकडे, म्हणून तिकडे आली मी. आणि त्यात मग राजा दिसला माझा, राजालाच बॅग घ्यायला लावली काकू. काही नाही राणी, इकडेच गेलते मी सोन्याच्या घरी. ज्वारी घेतली 2 किलो, काकाजवळ पाठवून दिली. राणी येतो मग आंब्याच्या रसाले माझ्या घरी. आज आंब्याचा रस आहे ना, रिंकूले बोलावलं, जवळ बोलाले, इन बाईले, सगळेले म्हटलं आंब्याच्या रसाचा पाहुणचार करा. आणि तू आली आता, म्हणून तू आठवण आली मला. येतो मग. ठीक आहे शांता काकू, येईन आंब्याच्या रसाले. पाहतोच मी आता घरी आल्यावर दोघांचे गुण तसेच हाती लागतात. आई, शांता काकून आंब्याच्या रसाले आतापर्यंत बोलावलं नाही, आता कसं काय बोलावलंय? राणी असे शंका कुशंका नको काढू. शांताबाई बिचारी साप म्हणायचे, जातो तिच्या घरी आंब्याच्या रसाले. नाही नाही
जा तर लागेनच. शांता काकूला डाऊट आला काय, काही समजलंच नाही. राजा विचारायला लागेल फोन करून, तू काही सांगितलं काय म्हणून. शांता काकू, काय झालं राणी? विचारलं नाही तुम्ही मला राणी कशी असतं घरी, काय असतं? मला म्हणा तुम्ही, आम्ही येतो त्या घरी, त्या आईली घेऊन. काकू आल्यास ना तुम्ही माझ्या घरी? हो ना राणी, तुला तर माहिती आहे मामा का कसे कामं असतात. तर झाबरूस तर मला किती म्हणत राहते, शांताबाई येत नाही, शांताबाई येत नाही. येईन राणी एखाद्या दिवशी. तशी मजेत आहेस ना? हो शांता काकू, मजेत आहो. चल मग, घरी बी कामं राहिले, ये मग लवकर. हा शांता काकू, मी तर येतोच. माय माय, शांताबाई राणीच्या घरी? सविता काकू, राणी, मला विश्वासच नाही होऊन राहिला. शांताबाई त्या घरून गेली, त्या घरून? सविता काकू, अजून एक तुम्हाला गुड न्यूज सांगतो. मला आंब्याच्या रसाचा पाहुणचार आहे शांता काकूच्या घरी. आमंत्रण द्यायला आली होती मला शांता काकू. काकू तुम्ही तर मला एकदा नाही सांगितलं आंब्याच्या रसाले. पाहून घे, आले आले शांता काकून सांगितलं का नाही. खरंच काय राणी? विचारून पाहिले, मी खोटी बोलीन तर सांगू आई. हा सविता, शांताबाई आंब्याच्या रसाचा पाहुणचार आहे म्हणे, राणीले सांगायला आली होती, आताच गेली. बस ना सविताबाई. नाही नाही, बसत नाही मी. अरे गेलेली काकू? चला लवकर लवकर कामं करतो आणि जातो शांता काकूच्या घरी. राणी बेटा, कामावर राहिली तर राहू दे, मी करतो कामं, पण तू त्या शांता काकूच्या घरी. चला आता घरी जातो, रिंकूले फोन करतो, जवळपाले फोन करतो, झाबरूले बोलावतो, सगळ्याचा मेळ बसवतो आणि सगळ्याला आंब्याच्या रसाचा पाहुणचार करतो. आज मनच होऊन राहिलं मग. शांताबाई, शांताबाई केवढी असं शांताबाई, भुलली मला तू? सविता, कोण नाही रस्ता आवडला ते? हा शांताबाई, सगळ्या गावाला आमंत्रण देऊन राहिली आंब्याच्या रसाचं. मला सांगितलं का ते? सगळ्या गावाला देईन, तुला अजिबात सांगणार नाही, समजली तू? चुगलखोर बाईले अजिबात सांगायची गरज नाही. बरं बरं शांताबाई, मला त्या चुगलखोर म्हटलं ना. बरं बरं, नको सांगू ना तू, सगळ्या गावाला सांग शांताबाई. पण हे बी सविता भाई बरं, कुठे दशीन काही सांगता येत नाही सविताचं. लय अपमान केला शांताबाई त्या माया आज. मले बी अर्धा किलो आणून तर मला खावलं जात नाही कांदे. मला बी माझ्या घरी आंब्याचा रस करता येते, त्या माथाने या शांताबाई. मी त्या तरी आंबे पाहिली नसतील, मी आता डालेचे डाले आंबे पाहिले शांताबाई. मी माझ्या घरी आंब्याचा रस करतो आणि त्या घरी आणून देतो गंज भर. मनीषाच काय सोडतो, दोघांनी सांगतो, मनीषाले संदीपले. मनीषा ऐका घरी, मनीषा तिला बरं वाटेल आणि संदीपले बरं वाटेल. नाही, आपण पैसा लावला, आपल्याला मानपान भेटून राहिला. अरे शांता काकू आहे काय? हा हा मनीषा, ये ना. शांता काकू, अचानक सविता ताईले बरं आहे ना? हा बरं आहे मनीषा, काही काळजी नको करू तू आता. तुम्ही लय मदत केली दोघांना. मनीषा, संदीपले सांगू शांता काकू बोलायला आलते मला आंब्याच्या रसाचा पाहुणचार आहे, या मग दोघं जण तुम्ही संध्याकाळी. कुठे गेली गंगूबाई? आई बाहेर गेल्या काकू. बरं बरं, जाऊ दे, दोघे जण या मग नक्की. हा, आंब्याचा रस आहे बरं. ठीक आहे शांता काकू, येतो येतो. बरं, आईले बरं वाटेल, संदीपले बरं वाटेल, आपण खर्च केला, आपल्याला आंब्याच्या रसाले बोलावलं. चल कामं करतो लवकर लवकर, संध्याकाळी मग आंब्याचा रस जेवण करायला जाते सविता ताईच्या घरी. आता सांगतो ना राजाले बी, घरी असला पाहिजे फक्त राजा, त्याच्या हालचाली माहीत पडतात ना. त्याला म्हणतो ना राणीला जेवण करायला सांगितलं. राजे, सविता, आई कुठे गेली इतक्या वेळची आहे तू? ही सविता मला डोकं खाऊन आली होती ना. आई कुठे आहे, आई कुठे? तू सांगून जात जाय बरं आई. अरे राजा, मी आमंत्रण द्यायला गेली होती, आंब्याचा रस आहे आपल्याकडे संध्याकाळी, सगळ्याला पाहुणचार ठेवला मी. माझी इच्छा आहे एकदा आंबे आणा आणि सगळ्याला पाहुणचार करा. राजा, मी राणीच्या घरी गेली होती, राणीला सांगितलं मी आंब्याच्या रसाला येजो म्हटलं. आई कोण? राणीच्या घरी गेलती की तू? हा राजा, राणीला सांगितलं ना आपल्या घरी, आता लग्न झालं ना तिचं, नवीन नवीन आली म्हटलं आंब्याच्या रसाला. तिची आई कायचे आंबे गिंबे आणते, आपल्या घरी म्हटलं कामात काम तिला आंब्याचा रसून जाते. आई बरं झालं सांगितलं आई, चांगलं केलं आई तू.
किती असं येतं म्हणे राणी मग आई तुम्ही सोबतच घेऊन यायचं होतं राणी ताईले सविता राणी ताई हेच बरं राणी हो राजाजी तेच राणी ताई येऊ दे ना मी सांगितलं ताईले आंब्याच्या रसाला सांगा म्हणून राजाजी चांगलं केलं ना मी हो सविता चांगलं केलं आई काही काळजी करू नको तू अजून सांग कोणाला सांगा लागते तर एक कॅरेटच आणतो मी आई आंब्याचं राजाजी अजून तुमची मैत्रीण सांगणार एखादी मग आईला पाठवतो मी तिच्या घरी मला वाटते झाबरू मामाने सांगून द्या राजा जाय बरं तू झाबरूच्या घरी जाय मामाले सांगा मामीले सांग या मला संध्याकाळी आंब्याचा रस आहे ठीक आहे आई आई काय म्हणे आई राणी काही नाही सविता गेली मी सांगितलं तिले येतो म्हणे आता येऊ दे ना शांते असं वाटते की गाव पंगतच आहे का आपल्या घरी बापरे एवढं जण बोलावले का शांते चांगलं केलं शांती तू हा बाबा अजून आहे का कोणी मी तर म्हणत नाही जबरदस्ती करत नाही एकपरी पण शांतीचं मन असेल तर शकुना पहिले बोला मला आंब्याचा रस आले तिचं बी चुकूनच जाते आंब्याचा रस आपल्यावरचा पाय शांते तू इच्छा असेल तर बोला नाही तर मी काही जबरदस्ती नाही आहे आई ऐकलं मी आता बाहेरच चाललो शांती तू म्हणशील जातो मी शकुनाबाईच्या घरी म्हणतो त्याला ये जा म्हणून बाबा म्हणजे सर्व घरचं घरच काय ये जा म्हणून सविता आता त्याच्या घरी कोणच आहे आता मनीषाचं तर लग्न झालं हा तर वावरातच जाते शंकर पप्पू आहे सुनबाई आहे ते आणि शकुनाबाई आहे तिघी जणत आहेत ते मी एक परी उली उली आंब्याचा रस खाईन सांग शांते जाऊ काय मी वा वा चिंताची बाबा आता एवढ्या प्रेमानं म्हणून राहिले तर जा ना बापा जा 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 सांगा किती धुमेरे सांगतात शंकरले बेटा बांधून देता वावरांनी तुम्ही जा चिंताची बाबा पाहून घे सविता ती सासू किती मोठ्या मानाची आहे पाय असं मोठं मन पाहिजे बैजे जातीचं शिक त्या सासूपासून चल शांती येतो मी समजलं मला शांतीचं असं प्रेमानं घ्या शांतीले भांडणं करून नाही गेला ग शकुनाबाई आलो मी आई आता तुम्ही एवढं जण तर सांगितले रिंकू ताईले फोन केला आणि स्वयंपाक कोण करून एवढा झाणायचा सविता तू काळजी नको करू मी पुष्पाला बोलावलं स्वयंपाक करू लागेल सरे मिळून स्वयंपाक करू रिंकूला बी फोन करतो आई तुम्ही भुलून जाता रिंकू ताईले पहिले फोन करा बरं हॅलो अरे जवाई वा ड्युटीवर आहे काय बोला बोला मामीजी बोला घरीच चाललो मी आता मी काय म्हणत होते आज आंब्याचा रस आहे म्हटलं या मग दोघे जण तशी मी चक्कर मारणारच होती पण येणंच ते झालं या म्हटलं संध्याकाळी ठीक आहे मामीजी येतो येतो झालं सविता जमलं चल मग सासू सुनी आपण मस्त पुष्पा येते मस्त आंब्याच्या रसाचा पावनतार करू सगळे हो आई सविता त्या आईला बी बोलावलं बरं तू काही काळजी नको करू आई या मग मी तयारीला लागतो वेळ लागतो एवढा धन्यवाद स्वयंपाक करायसाठी माया बहीण बहाली म्हणतो तुम्ही बी या शांताबाईच्या घरी आंब्याचा रसाचा पावनतार आहे मज्जा आहे बरं चला मग शांताबाईला साथ देताय ना व्हिडिओ पूर्ण पहा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला मग आजचा प्रश्न शांताबाईनं डब्यात काय आणलं लवकर लवकर कमेंट करून सांगा चला मग संध्याकाळी आहे आंब्याचा रस शांताबाईच्या घरी किती जण येतील मजाच मजा आहे बरं आणि त्याच्यात काय होईल उद्याच्या भागात दाखवतच तुम्हाला मग चला मग स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात आई या ना सुनबाई आवाज देऊन राहिली आली 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 सविता